नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन जून 2023 मध्ये भारतात आले होते. इकॉनॉमिक टाइम्सने एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं आणि या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी अल्टमॅन भारतामध्ये आले होते. या परिसंवादामध्ये एआयच्या संदर्भात त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली, भारताला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. ऑल्टमन जे काय म्हणाले त्याचा आशय असा होता की एआयच्या क्षेत्रामध्ये शिरण्याचा तुम्ही प्रयत्न सुद्धा करू नका, तुम्हाला हे झेपणारं नाहीये. ते 2023 होतं, आज 2026 आहे. अवघ्या 3 वर्षामध्ये भारताने स्वतःचं एआय मॉडेल विकसित केलेलं आहे. भारत मंडपममध्ये म्हणजे नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये एआय इम्पॅक्ट समिट सुरू आहे आणि या समिटमध्ये काय त्रुटी आहे तिथे बोट दाखवून राहुल गांधी यांच्यासारखे नेते उकाळे पाकाळे काढण्याचं काम करतायत. परंतु त्याच एआय समिटमध्ये, त्याच भारत मंडपममध्ये भारताच्या स्वतःच्या एआय मॉडेलचा डंका वाजला आणि हा डंका सगळ्या जगाने ऐकला. याचं कौतुक या देशबुडू या नेत्यांना नाहीये. या परिसंवादामध्ये अल्टमन जे काय म्हणाले ते त्यांच्या शब्दात ऐकणं महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की एआय ज्या प्रकारे काम करतं ते पाहता मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या फाउंडेशन मॉडेलच्या प्रशिक्षणाबाबत आमच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू नका. हे निरर्थक आहे, हे अशक्य आहे. तुम्ही तसा प्रयत्न सुद्धा करू नका. ते पुढे असं म्हणतात की प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे, परंतु मला असं वाटतं की भारताला हे अशक्य आहे. अल्टमन जे म्हणत होते की भारताला हे अशक्य आहे त्याची 2 कारणं. एक तर अमेरिकेकडे प्रचंड पैसा आहे, अमेरिकेकडे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. या दोन्ही गोष्टी भारतातल्या स्टार्टअपकडे कशा काय येतील हा त्यांचा कौसातला प्रश्न होता आणि त्यामुळे त्यांनी असं विधान केलं होतं की भारताला हे जमणार नाही, भारताला हे झेपणार नाही. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा जो आशय होता तो नेमका हाच होता. त्यांच्या विधानामध्ये उद्दामपणा आणि माज याचं दुर्गंधीयुक्त मिश्रण होतं. मस्ती होती, ही मस्ती पैशाची होती, ही मस्ती तंत्रज्ञानाच्या वरचष्म्याची होती. विकसित देश आणि विकसित देशातले जे बडे लोक आहेत ते विकसनशील देशांकडे कशा प्रकारे पाहतात त्याचं हे उत्तम उदाहरण होतं. अल्टमन जे काही म्हणाले त्याच्यामागे भीती असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. भारतात एखादं काम होतं आणि अमेरिकेमध्ये एखादं काम होतं, दोघांमध्ये खूप मोठा फरक असतो. अमेरिकेची स्टाईल आहे कोणती गोष्ट गाजावाजा करत करायची, ढोल पेटत करायची, मोठ्या प्रमाणावर पी आर करायचा आणि पी आर हा अमेरिकेच्या प्रत्येक मोहिमेचा अविभाज्य भाग आहे. भारतीय मात्र शांतपणे करत असतात, कोणताही गाजावाजा न करता काम करत असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भारतीयांचा जुगाड. अमेरिका एखादी गोष्ट करताना जेवढा खर्च करते त्याच्यापेक्षा खूप कमी खर्चामध्ये भारतीय संशोधक ते काम करून दाखवत असतात. भारताच्या सर्व अंतराळ मोहिमांचं याच्याआधी आपण उदाहरण देऊ शकतो. चांद्रयान-3 मोहीम, या मोहिमेसाठी भारताने खर्च केले होते $75 दशलक्ष. त्याच काळामध्ये अमेरिकेमध्ये इंटरस्टेलर हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचं बजेट होतं $165 दशलक्ष आणि नेमक्या याच गोष्टीची भीती अमेरिकेतल्या तंत्रज्ञानांना, अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांना वाटत असते. अल्टमन यांनी भारताला सांगितलं होतं की एआय तुमच्यासाठी अशक्य आहे. अल्टमन यांनी भारतीयांचा अहंकार दुखावला होता आणि अहंकार दुखावणं कधी कधी चांगलं असतं. अल्टमन यांनी भारतीयांचा जो अहंकार दुखावला होता त्याचे चांगले परिणाम झाले. त्याच परिसंवादामध्ये टेक महिंद्राचे सीपी गुरनानी उपस्थित होते. त्यांनी एक्सवर एका वाक्यामध्ये अल्टमन यांना उत्तर दिलं. ते असं म्हणाले, चॅलेंज एक्सेप्टेड. आता गुरनानी जे काय म्हणाले ते काय टेक महिंद्राच्या वतीने बोललेले नव्हते. गुरनानी यांचं हे जे उत्तर होतं ते समस्त भारतीयांच्या वतीने दिलेलं उत्तर होतं आणि हे उत्तर 2026 मध्ये खरं ठरलेलं दिसतंय आणि हा योगायोग लक्षात घेण्याची गरज आहे. अल्टमन यांचं विधान जून 2023चं आहे आणि भारत मंडपममध्ये ज्या कंपनीचा डंका वाजतोय, ज्या एआय मॉडेलचा डंका वाजतोय, त्या स्टार्टअपची जी स्थापना आहे ती ऑगस्ट 2023 मधली आहे. म्हणजे फक्त एक 2-3 महिन्याच्या अंतराने या कंपनीची स्थापना झालेली आहे. जणू अल्टमन यांना उत्तर देण्यासाठी या कंपनीची स्थापना झालेली आहे. या कंपनीची स्थापना केली 2 IITiansनी, डॉक्टर विवेक राघवन आणि डॉक्टर प्रत्युष कुमार. विवेक राघवन हे दिल्लीचे IITian आणि डॉक्टर प्रत्युष कुमार हे मद्रास IITचे विद्यार्थी. दोघं एकत्र आले आणि त्यांनी सर्वम एआयची स्थापना केली. या कंपनीचं मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे. ही कंपनी लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित करण्याचं काम करते. आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2025 मध्ये अशी घोषणा केली होती की भारत येत्या 10 महिन्यामध्ये आपलं एआय मॉडेल घेऊन जगाच्या समोर येतोय. ही घोषणा आज प्रत्यक्षात आलेली दिसते. शुक 1.0 आणि बुलबुल V3 ही 2 एआय मॉडेल सर्वमने विकसित केलेली आहेत आणि याचं वैशिष्ट्य लक्षात घेण्याची गरज आहे. चॅट जीपीटी असो किंवा डीपसीक, जेव्हा भारतीय भाषांचा या एआय मॉडेलवर आपण प्रयोग करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की भारतीय व्याकरण आणि भारतीय उच्चार यांची थोडीशी गफलत होते. परंतु सर्वम हे सॉव्हरीन एआय मॉडेल असल्यामुळे म्हणजे पूर्णपणे भारतीय एआय मॉडेल असल्यामुळे या मॉडेलचा जेव्हा तुम्ही वापर करता तेव्हा भारतीय भाषांचे उच्चार आणि भारतीय भाषांचे व्याकरण याची व्यवस्थित काळजी या एआय मॉडेलने
घेतलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. अमेरिकेचं चॅट जीपीटी आणि चीनचं डीपसीक याला भारताने दिलेलं उत्तर म्हणजे सर्वम. 22 भारतीय भाषांमध्ये हे AI मॉडेल आपल्याला उपलब्ध आहे. भारतीय संकल्पना, भारतीय भाषा, या भाषांचे उच्चार आणि व्याकरण याच्यासाठी हे मॉडेल अत्यंत उपयुक्त आहे. 2-3 कमतरता याच्यामध्ये निश्चितपणे आहेत. याच्यामध्ये एक रिझनिंग आहे, दुसरं कोडिंग आहे. अशा काही कमतरता आहेत, परंतु त्या येत्या काळामध्ये भरून काढता येतील. कारण भारतामध्ये 2 गोष्टींची अजिबात कमतरता नाही आहे. एक तर सुपीक डोकी आणि कुशल हात. या मॉडेलचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे याची सुरक्षितता. इथे डेटा तुमचा सुरक्षित आहे कारण कंपनी भारतीय आहे. भारतीयांचा डेटा या मॉडेलमध्ये अत्यंत सुरक्षित राहणार आहे. त्याचा गैरवापर टळणार आहे. भारतीय तंत्रज्ञ आणि संशोधकांचा जो जुगाड आहे त्याची दहशत सगळ्या जगाला आहे. अमेरिका ज्या गोष्टीची निर्मिती करण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करते, ती गोष्ट भारतीय संशोधक अत्यंत स्वस्तात आणि फुटकळ किमतीमध्ये करतात. ओपन एआयने चॅट जीपीटीसाठी आजवर जवळजवळ $60 अब्ज खर्च केलेले आहेत. त्या तुलनेमध्ये भारतीय सर्वमचा जुगाड अत्यंत स्वस्तात झालेला आहे, फक्त $41 दशलक्ष. इंडिया AI मिशन अंतर्गत सर्वम AI या कंपनीला भारत सरकारने 247 कोटी रुपयांच्या ग्राफिक प्रोसेसिंग युनिटची मदत केली. म्हणजे एवढी जर सरकारी मदत सोडली तर बाकी सगळं डॉक्टर राघवन आणि डॉक्टर प्रत्युष कुमार यांची कमाल आहे. आणि या कमालला सलाम केलाच पाहिजे, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. कारण स्वस्तामध्ये गोष्टींची निर्मिती करण्याची जी भारताची परंपरा आहे ती परंपरा सर्वम एआयने सुद्धा कायम राखलेली आहे. चॅट जीपीटी किंवा 11 लॅब सारखी जी विदेशी मॉडेल आहेत त्यांच्या सेवा भारतीयांना खूप महाग पडतात. त्या तुलनेमध्ये सर्वमच्या ज्या सेवा आहेत त्या खूप स्वस्त आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सेवा तुम्हाला मोबाईलवर वापरता येणार आहेत आणि जिथे इंटरनेटचा स्पीड खूप कमी असतो त्यांना सुद्धा या सेवांचा वापर करता येणार आहे. म्हणजे ग्रामीण भारताचा विचार करून हे AI मॉडेल विकसित करण्यात आलेलं आहे आणि याचा लाभ भारतीय शेतकऱ्यांना सुद्धा होण्याची शक्यता आहे, किंबहुना तो होणारच आहे. त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून म्हणजे ग्रामीण भारत डोळ्यासमोर ठेवून सर्वम AI मॉडेल विकसित करण्यात आलेलं आहे. ज्या कंपन्या AIच्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांचा असा प्रयत्न असतो की आपण जी AI मॉडेल विकसित करू त्याचा जगामध्ये जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेतला पाहिजे. याच्यासाठी व्हॉइस कमांडची सुविधा या कंपन्यांनी सुरू केली, परंतु त्याच्यामध्ये एक समस्या आहे. तुम्ही जे बोलताय आणि AI जे समजतोय त्याच्यामध्ये जर फरक असेल तर AI जे तुम्हाला उत्तर देईल ते चुकीचं असण्याची शक्यता आहे. आणि स्थानिक भाषांच्या संदर्भात ही समस्या चॅट जीपीटी किंवा डीपसीकला नेहमीच भेडसावत असते. त्यामुळे सर्वम इथे उपयुक्त आहे कारण सर्वमला भारतीय भाषांची, भारतीय बोलींची चॅट जीपीटी आणि डीपसीकपेक्षा जास्त चांगली माहिती आहे, ग्रोकपेक्षा जास्त चांगली माहिती आहे. त्यामुळे सर्वम भारतीय लोकांसाठी उत्तम ठरू शकेल. सरकारी कागदपत्र, सरकारी फॉर्म्स किंवा हस्तलिखित सर्वम चॅट जीपीटी आणि डीपसीकच्या तुलनेमध्ये अधिक अचूकपणे ओळखू शकतो, वाचू शकतो. अर्थात सर्वम परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये अजिबात त्रुटी नाही आहेत, अशातला काही भाग नाही आहे. सर्वममध्ये सुधारणेला वाव आहे. कोडिंग आणि रिझनिंगच्या प्रांतामध्ये चॅट जीपीटी आणि डीपसीकच्या तुलनेमध्ये हे मागास आहे. चॅट जीपीटी आणि डीपसीक सर्वमपेक्षा अधिक अचूक सुद्धा आहे, फास्ट सुद्धा आहे आणि स्वस्त सुद्धा आहे. या प्रांतामध्ये सर्वमला प्रगती करावी लागेल. 2 आणखी असे प्रांत आहेत म्हणजे इमेज आणि व्हिडिओ की ज्याच्यामध्ये सर्वम चॅट जीपीटी आणि डीपसीकच्या तुलनेमध्ये चांगलं आहे असं म्हणता येणार नाहीये. परंतु कोणतेही मॉडेल जेव्हा लॉन्च होतात तेव्हा त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असतात. हळूहळू त्या त्रुटी दूर करण्यात येतात. चॅट जीपीटीचं उदाहरण आहे. चॅट जीपीटी सुरुवातीला जसं आलं त्या तुलनेमध्ये आज अनेक पटीने सुधारित झालेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा कंपनीने केलेल्या आहेत. तसंच सर्वममध्ये सुद्धा भविष्यामध्ये सुधारणा होतील याच्याबाबत मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाहीये. परंतु भारताने या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि ते पाऊल अत्यंत दमदार आहे. हे भारतीयांनी लक्षात घेण्याची गरज आहे. भाषेच्या प्रांतामध्ये जेव्हा आपण सर्वम आणि डीपसीक चॅट जीपीटी यांचा विचार करतो तेव्हा भारतीय भाषांच्या तुलनेमध्ये सर्वम हे चॅट जीपीटी डीपसीकपेक्षा उजवा आहे. परंतु जगभरामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्याची जर तुलना केली तर सर्वमला अधिक काम करण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या बाबत सर्वम चॅट जीपीटी आणि डीपसीकपेक्षा उजवा आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा सुधारणेला वाव आहे. भारतीय भाषांच्या बाबत सर्वमची जी कामगिरी आहे ती अधिक चांगली करता येईल. 2023 मध्ये लॉन्च झालेल्या एका भारतीय स्टार्टअपने अवघ्या 3 वर्षामध्ये उत्तुंग भरारी घेतली. भारताचं स्वतःचं AI मॉडेल विकसित केलं. मी तुम्हाला सांगितलं की जून 2023 मध्ये सॅम ऑल्टमन यांनी जे विधान केलं त्या विधानाच्या मागे कदाचित भीती असण्याची शक्यता आहे. कारण ओपन AI सारख्या कंपन्या जेव्हा एखाद्या नव्या गोष्टीची निर्मिती करतात, आता चॅट जीपीटी हा पूर्णपणे एक नवा उपक्रम होता, नवा शोध होता. म्हणजे अशा प्रकारचा शोध होता की ज्या शोधामुळे जग बदलू शकेल. परंतु अशा प्रकारचं संशोधन करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ओतावा लागतो, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते.
आणि या कंपन्यांना अनेक वर्ष फायदाच होत नाही. म्हणजे उदाहरण देतो, ओपन एआय लॉन्च कधी आली 2015 मध्ये. या सगळ्या कंपन्या व्हॅल्युएशन गेमवर खेळत असतात. 2019 मध्ये या कंपनीचं जे बाजार मूल्य होतं ते होतं $14 अब्ज. 2026 मध्ये या कंपनीचं बाजार मूल्य झालेलं आहे $850 अब्ज. पण कितीतरी पटीने वाढ झालेली आहे. परंतु ही कंपनी आजही तोट्यात आहे. 2026चा या कंपनीचा जो प्रस्तावित तोटा आहे तो साधारण $15 अब्ज इतका आहे. जेव्हा एखादी कंपनी एखाद्या उत्पादनासाठी, एखाद्या संशोधनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करते, तेव्हा त्या कंपनीची स्वाभाविकपणे अशी इच्छा असणार की या उत्पादनाला, या संशोधनाला येत्या काही काळामध्ये कोणतीही स्पर्धा निर्माण होऊ नये. आणि त्याच्यामुळे ऑल्टमन यांची सुद्धा अशी इच्छा असणार की ChatGPTला कोणतीही स्पर्धा निर्माण होऊ नये. आणि म्हणून कदाचित त्यांनी भारतीयांना दम दिला असावा की हे अशक्य आहे, प्रयत्न करू नका वगैरे वगैरे. परंतु ऑल्टमन यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. ChatGPT बाजारात आलं, ChatGPTचं कौतुक झालं. लोकांनी म्हटलं, अरे वा, बाजारामध्ये आता असं एक उत्पादन आलेलं आहे की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये आपला मेंदू वापरावा लागणार नाही किंवा मेंदूचा वापर कमी होईल. लोक प्रचंड खुश होते. ऑल्टमन यांना असं वाटलं होतं की अरे वा, आता ChatGPT सारी दुनिया पर छा गया. परंतु पुढे काही महिन्यामध्ये चायनाने डीपसीक आणलं आणि ChatGPTला स्पर्धा निर्माण केली. म्हणजे जसंच्या तसं एक उत्पादन बाजारामध्ये आलं. ChatGPTच्या ज्या विशेषता होत्या त्याच विशेषता डीपसीकमध्ये सुद्धा होत्या. ऑल्टमन यांची स्वाभाविकपणे इच्छा असणार की ChatGPTची मोनोपोली कायम राहावी. परंतु ही इच्छा जी होती त्याच्यावर पहिल्यांदा चीनने पाणी ओतलं आणि 2026 मध्ये आता भारतने सर्वम एआयची निर्मिती केलेली आहे आणि या इच्छेवर दुसऱ्यांदा पाणी ओतलेलं दिसतंय. भारताने या क्षेत्रामध्ये पहिलं मजबूत पाऊल टाकलेलं आहे. हे पाऊल अंगदाचं पाऊल आहे आणि भारताचं हे पाऊल हलवणं आता जगातल्या कोणत्याही देशाला शक्य नाहीये. भारताची या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी जी ताकद आहे ती भारतीय टॅलेंट. जगभरामध्ये एआयच्या क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्याच्यामध्ये 20% तंत्रज्ञ भारतीय आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये ही बाब मी स्पष्ट केली होती. हा मुद्दा मी ठेवला होता. त्याच्यामुळे भारताकडे टॅलेंटची अजिबात कमतरता नाहीये. ही भारताची स्ट्रेंथ आहे, ही भारताची ताकद आहे. आणि त्याच्यामुळे जगातल्या कंपन्यांना स्वाभाविकपणे भारताची भीती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. जगातल्या कंपन्यांकडे आता भारताच्या बाबत फक्त एकच पर्याय आहे. जे भारतीय स्टार्टअप गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये निर्माण झालेले आहेत त्या कंपन्यांबरोबर हातमिळवणी करायची आणि जगाची बाजारपेठ या कंपन्यांच्या मदतीने काबीज करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे इथे डॉक्टर विवेक राघवन आणि डॉक्टर प्रत्युष कुमार यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांनी जे प्रयत्न केले, त्यांनी जे निर्माण केलं सर्वम एआय, त्याचा सगळ्या भारतीयांनी भरभरून वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत हे लक्षात घेऊन सुद्धा प्राधान्य सर्वमला दिलं पाहिजे. जिथे शक्य आहे तिथे सर्वमचा वापर केला पाहिजे. आणि डॉक्टर राघवन आणि डॉक्टर प्रत्युष कुमार यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे संपतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये सर्वमबद्दल तुमच्या ज्या भावना आहेत, तुमचे जे विचार आहेत ते भरभरून व्यक्त करा. सबस्क्राईब करा बीज डंका, सबस्क्राईब करा न्यूज डंका, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.